नमस्कार मंडळी. आज आपण बोलणार आहोत देशात सध्या चर्चेत असलेल्या 138th कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट बिल 2025 बद्दल. या बिलानुसार जर पंतप्रधान, मुख्यमंत्री किंवा कोणतेही मंत्री एखाद्या गंभीर गुन्ह्या अंतर्गत अटक होऊन सलग 30 दिवस जेलात राहिला तर 31व्या दिवशी त्याचं पद आपोआप रिक्त होईल. गंभीर गुन्हा म्हणजे असा गुन्हा ज्यासाठी कायद्यात किमान 5 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त तुरुंगवासाची शिक्षा आहे. म्हणजेच जोपर्यंत तो नेता कस्टडीत आहे तोपर्यंत तो देश चालू शकणार नाही. पण महत्वाची गोष्ट म्हणजे जर त्या नेत्याची सुटका झाली तर त्याला पुन्हा पदावर नेमलं जाऊ शकतं. सरकारचं म्हणणं आहे की या बदलामुळे स्वच्छ प्रशासन, पारदर्शकता आणि जबाबदारी वाढेल. कोणताही नेता कायद्यापेक्षा वर नाही हा संदेश जनतेला मिळेल. त्यामुळे जनतेचा विश्वास मजबूत होईल. पण विरोधकांचा मुद्दा वेगळा आहे. त्यांचं म्हणणं आहे की अटक म्हणजे दोष सिद्ध नाही. फक्त 30 दिवस जेलात राहिल्यामुळे एखादा नेता आपोआप पदावरून जाणं म्हणजे न्याय प्रक्रियेच्या मूलभूत तत्वांना धक्का आहे. राजकीय विरोधकांना संपवण्यासाठी किंवा दबाव टाकण्यासाठी याचा गैरवापर होऊ शकतो, अशी भीती ते व्यक्त करत आहेत. काहींनी तर याला लोकशाहीसाठी धोका आणि ड्रॅकोनियन कायदा असं म्हटलं आहे. सध्या हे बिल संयुक्त संसदीय समितीकडे पाठवलं गेलं आहे. तिथे चर्चा होऊन बदल सुचवल्यानंतर पुन्हा संसदेत मांडलं जाईल. तेव्हाच अंतिम निर्णय होईल. तर मंडळी, हा बदल खरंच लोकशाहीला बळकट करेल का, की यामुळे राजकीय सूड साधला जाईल? हा मोठा प्रश्न आहे. तुमचं मत काय कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर द रापचिक शोला सबस्क्राईब करायला विसरू नका.